सांगतो हा नॉनव्हेजचा ब्लॉग आहे, त्यामुळे कोणाला बघायचं नसेल त्याने डायरेक्ट स्किप केला तरी चालते. मग आम्ही पिपी पाजत गेलो मार्केट यार्डात. तिथं काकानी चक्क सिलेक्ट करून 2.5 किलो मासे घेतलं. म्हणलं बास सुटतं का काका, म्हणलं पुरते तर. मग तिथनं आम्ही अमोलकडं आलो. म्हणलं दुकान आवरलं ना बघावं. भाऊ तर आवरून तयार पार्टी म्हणल्यावर, नाही तर लय वेळ लावतो काय वेळेस. मग इकडून आम्ही आलो पिशे काकाच्या घरी. श्लोक म्हणतोय ही तळाल्यावर चिली मनी दिसते म्हणला, अवघडच आहे म्हणला. मग तिथनं भयानं आपलं चालू केलं इकडं आमचे माशाचे आचारी कांदा टाकला. म्हणलं डायरेक्ट चुलीतच शिजलंय का नाही बघावं. इकडं डोळ्यात दूर चालला. मग म्हणला अवतुल भया तर म्हणला शिजलाय. तरी बी अमोलला चेक केला. अमोल म्हणला नाही शिजलं. भया एक्सपर्ट माणूस, ते म्हणला अजून शिजवा. इकडं अंडी कुणाला शिजवली ते तुम्हाला सांगायला. मग भया म्हणला आज काय खाणार. भया म्हणला तुम्ही दिल ते खातो. मग इकडं 3 सूप वाटी बाहेर काढून ठेवल्या. इकडं सचिन म्हणला होता त्यात जरा वरचं तेल टाक. तेल टाकल्यामुळे मुलकाच. म्हणलं चला इकडं भाकरीचं पण नियोजन झालं. इकडे शुभ्रा तोपर्यंत अमोल काकाला म्हणत होती तुम्ही मला पाव दिल तर त्यात मिरची कशाला टाकली. मग इकडं भयानं आपलं कांदा सोलाची नवीन पद्धत काढली ती. तोपर्यंत आम्ही रस्सा पण ओतून घेतला. इकडं अमोलला 26 वर्ष पिडले असं अतुल भया सांगत होता. मग इकडं भयानक टरपाले बी टाकले त्याच्यात. म्हणलं तू बी जाऊन बस जा त्याच्यात आता. इकडं मसाला वगैरे काढून घेतलं सगळं. इकडं अमोलला चूक जाळ घालायला लावला होता. मग काय अतुल भया म्हणलं तुम्हाला कोणाला कांदा चिरायत नाही बारीक, मी चिरतो. कांदा बी त्याने आपला टाकला डायरेक्ट.